मोदी सरकारला आता जे पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये मोठा झटका बसला. 12 वर्षामध्ये पहिल्यांदा तुम्हाला माहित असेल की पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये मोदी सरकारचा पराभव झालेला आहे बरं का. आणि त्याचीच आपण इथं सांगोपांग चर्चा करणार आहोत की नेमकं सर मॅटर काय झालं तिथं, कळलं का. म्हणजे आता न्यूजमध्ये पडलं पडलं पडलं, अरे पण मग सर सरकार पडलं का. तर एकदम व्यवस्थितपणे आपण समजून घेण्याचा इथं प्रयत्न करणार आहोत. ओके, सर्वप्रथम चला, यस ऑल क्लिअर साऊंड अँड एव्हरीथिंग. चला दीपक भाई काय म्हणते, चला गिरीश, चलो चलो गिरीश भाई चला जॉईन होऊन जा. 2 मिनिटं जॉईन होऊ देऊ सगळ्यांना. मग आपण एक 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 मुद्दा घेऊन याला काय करू, समजून घेण्याचा आपण प्रयत्न हा करू. ठीक आहे. चला गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. चला जॉईन व्हा पटापट सगळे. सौरभ आणि लिंक शेअर करून द्या सगळ्यांना. रात्री लेक्चर घेत जाऊ आपण, रात्री 10 वाजता वगैरे 10-11 वाजता एकदम निवांत कार्यक्रम असतो तेव्हा. ठीक आहे. की ऑफ म्हणजे केपीआर कळलं आपल्या लेक्चरचं काय तर की सर नेमकं पार्लमेंटमध्ये नेमकं काय झालं होतं ते बघणे, नंबर 1. नंबर 2 सर जे सरकार विधेयक पडलं आपण टीव्ही मध्ये वाचून राहिलो, आता सर काय राहुल गांधी प्रधानमंत्री बनले काय बाबा, सगळं सांगतो. काळजी करू नका, थोडं पाणी वगैरे पिऊन घ्या, थोडं थंड घ्या. एक म्हणजे कुठलेही न्यूज चॅनल बघण्याची गरज पडणार नाही, आपण घेऊ व्यवस्थितपणे. चोलेत ओके. चला मोदी काय रे बाबा, संविधान भाऊ काय म्हणते. ठीक आहे, इतिहास शिकवा. चला ठीक आहे, सुरू करू आपण लवकरच. बघा विषय काय झालं, मोदी महिला आरक्षण विधेयक रद्द झालं का, तर लक्षात ठेवायचं महिला आरक्षण विधेयक रद्द झालं नाही. तर महिला आरक्षण विधेयक जे 2029 नंतर लागू करणार होतं ते आधी लागू होणं अपेक्षित होतं, पण ते आता लागू होणार नाही, ते 29 नंतरच लागू होईल. ओके, पहिलं. आता डायरेक्ट मुद्द्यावर येतो आणि विषय तुम्हाला समजून सांगतो. बघा झालं काय मॅटर. मोदी सरकारनं काय केलं होतं, 131वं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे बिल आणलं. नंबर 1 घटना दुरुस्ती विधेयक आहे हे. आणि 131वं कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट बिल आणल्यानंतर यामध्ये एकूण 3 बाबी या प्रस्तावित होत्या. पहिली बाब होती की जे महिला आरक्षण विधेयक आहे त्याची अंमलबजावणी 2029च्या आधी करायची होती. दुसरं त्याला काय म्हणतात, यामध्ये असं होतं की लोकसभेची जी सदस्य संख्या आहे ती आपल्याला 850 पर्यंत ही वाढवायची होती. आणि तिसरं एक युटी संदर्भातलं विधेयक होतं, म्हणजे राज्याच्या विधानसभा आहे ना त्या संदर्भातलं असे हे घटना दुरुस्ती हे विधेयक होतं. आणि 3 स्वतंत्रपणे पारित करण्यापेक्षा मोदी सरकारला काय वाटलं की या महिला आरक्षणाच्या नावाखाली आपण हे डिलिमिटेशन विधेयक पारित करून घेऊ, म्हणून यांनी क्लब केलं आणि क्लब केल्यानंतर ते विधेयक सादर केलं, म्हणजे सुरू झालं. ओके ओके, चला काय केलं विषय म्हणजे सुरू केला. आता बघा भारतीय संविधानाचं बरोबर बघा बरं का. आता मॅटर कळला काय तर, नेमकं पार्लमेंटमध्ये काय होतं, हे 3 आणायचं होतं 131वं घटना दुरुस्ती विधेयका संदर्भात. ओके, हे 3 गोष्टी करायच्या होत्या. आता भारतीय संविधानाच्या कलम 368 नुसार व्यवस्थितपणे ऐका बरं का, एकदम व्यवस्थित. ओके ओके ओके, चला चला महेश काय म्हणतात, डिलिमिटेशनचा विषय होता ना. हा अमित भाई 2 मिनिटं बोलतो मी, थांबा 2 मिनिटं. चला 368 जे भारतीय संविधानाचं जे कलम आहे त्या कलमानुसार या घटना दुरुस्ती विधेयकाला जर पारित करायचं असेल तर बरोबर एक एक वाक्य माझं बरोबर लक्षात घ्या. जर पारित करायचं असेल तर पॉइंट नंबर 1 पहिल्यांदा जे 543 आपल्या लोकसभेची सदस्य संख्या आहे त्यापैकी बरोबर आहे का, बरोबर आहे का, त्यापैकी सर्वात पहिल्यांदा 50% सदस्य हे उपस्थित पाहिजे. मी शब्द वापरला उपस्थित पाहिजे, म्हणजे 543चे हे झाले 272 सदस्य हे अटेंड पाहिजे, तर सादर करता येते. अजून पारित शब्द वापरला नाही मी. ओके, पहिला मुद्दा क्लिअर. चला पहिला मुद्दा क्लिअर बरोबर. आज काय झालं, आज या 543 पैकी किती पैकी, 543 पैकी 528 सदस्य हे उपस्थित होते. म्हणजे पहिली अट पूर्ण झाली, उपस्थित 272 पाहिजे, उपस्थित 528 होते. आणि जेवढे उपस्थित आहे आणि जेवढे मतदानामध्ये भाग घेणार आहे त्याला काय म्हणतात की 2/3 बहुमत पाहिजे होतं. किती बहुमत पाहिजे होतं, 2/3. म्हणजे याचा अर्थ 352 एवढं वोटिंग पाहिजे होतं मोदी सरकारला. किती पाहिजे होतं, 352. पुन्हा मी सांगतो, या 131व्या घटना दुरुस्तीला पारित करण्यासाठी ओके स्टेप नंबर 1
543 पैकी 50% पहिले उपस्थित पाहिजे होते पार्लमेंटमध्ये, म्हणजे 272. पहिला मुद्दा क्लिअर. उपस्थित होते 528, सॉरी उपस्थित होते किती होते 528, म्हणजे पहिली अट क्लिअर झाली. आता या 528च्या 2/3 म्हणजे 352 पाहिजे होते मोदी सरकारला वोटिंग. पण मोदी सरकारला यापैकी 352 पैकी ऑल क्लिअर पैकी 298 मतं पडले. पाहिजे होते 352, म्हणजे लक्षात ठेवायचं 54 मतानं हे विधेयक पडलं. किती मतानं? 54 मतानं हे विधेयक पडलं. आणि विरोधकांमध्ये जे मिळाले हे मिळाले 230. समजलं? आता मुद्दा कळला का काय झालं तर? 543 पैकी एवढे उपस्थित, 2/3 म्हणजे एवढे पाहिजे होते 352 मार्क मिळाले 298. 54 मार्कानं कार्यक्रम खतम. कळलं का? मला सांगा. आता तुमच्या मनातले प्रश्न मी घेतो की सर याचा अर्थ मोदी सरकार पडलं का? हे 3 विधेयक जे आहे ना, महिला आरक्षण 2029च्या आधी लागू करायचं, याचा अर्थ हे सगळं पडलं. आता हे आरक्षण 2029च्या नंतर लागू होणार. म्हणजे ठरल्याप्रमाणे पहिली गोष्ट 543 एवढ्याच लोकसभेच्या जागा असणार. ओके, त्या वाढणार नाही. आता वाढणार केव्हा? आता जी जनगणना सुरू आहे आपली आज उद्या, ओके, ही पूर्ण झाल्यानंतर म्हणजे ती 34ला वाढणार आता. त्यामुळे काही घाबरू नका, काही प्रॉब्लेम नाही. सगळं आता थंड कार्यक्रम झालेला आहे. चला बघा काय म्हटलात. ओके, प्रश्न काय मला पटपट सांगा. ओके, मग सर ऐका ना, याचा अर्थ मोदी सरकार पडला असा होतो का? तर नाही, याचा अर्थ असा होत नाही. मोदी सरकार पाडायचं असेल तर काय करावं लागते ते पण सांगतो. हा, म्हणजे तुमच्या हे होईल. मोदी सरकार केव्हा पडणार? तर मोदी सरकार पाडण्यासाठी हे जे 230 मतं मिळाले ना विरोधकांना, हे 230 दिसते इथं, हे 230 बरोबर, हे मिळायला पाहिजे. ओके, 272 अधिक 1 म्हणजे 273. ज्या दिवशी 273 जागा राहुल भाऊ गांधी यांनी आणल्या त्या दिवशी मोदी सरकार पडेल. पण सध्या 230च वोटिंग आहे कोणाकडे? विरोधकांकडे, बरोबर. आणि सत्तारूढकडे 298 आहे. सरकार असेल की नसेल हे 272 वरून ठरते. पण घटना दुरुस्ती विधेयक करायला ओके 2/3 पाहिजे. विचार करा बाबासाहेबांनी किती जबरदस्त संरचना करून ठेवलेली आहे की उद्या बहुमताच्या आधारावर कोणी येऊन लहरीपणानं संविधान बदलू नये. विचार करा, सरकार स्थापन करायला 272 आणि संविधानामध्ये बदल करायला घटना दुरुस्ती 352. ओके, म्हणजे सरकार स्थापन करणं सोपी आहे, संविधान बदलवणं लय कठीण आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे सिंपल भाषेमध्ये 352 संविधान बदलवायला आणि 272 सरकार बनवायला. चला कळलीत परत? काय म्हटलं? लेडीजला समोर ठेवून जिंकण्याचा उद्देश होता. कसा? निवडणूक आयोग याकडे लक्ष, निवडणूक आयोग याकडे काय रे बाबा? संविधान काय म्हटलं मला कळलं नाही. ओके, सर्व प्रश्न उत्तर मिळाले. चला थँक्यू पाहिलं ते. चला दीपक काय म्हणतो रे? दीपक चला 580 ऍक्च्युली मला सांगा 850 पैकी सरळ सरळ गणित आहे रे बाबा की तुम्ही 850 एक लोकसत्तामध्ये खूप चांगली न्यूज आली होती बरं का काल परवा. अरे बाबा मला सांगा 850 इथं मला सांगा, म्हणजे ठीक वाटत नाही मला ही गोष्ट बोलायला म्हणजे चार चौकामध्ये, पण मला सांगा लोकप्रतिनिधीला पैसे किती मिळतात? 5 कोटी. कळलं का? आणि हे जातात तिथं भाषण देतात काय तो त्या मला वाटतं त्या मुद्दा मी छेडायला नाही पाहिजे, ते सोडून द्या. मूळ मुद्दा आहे तो 850 मागे खर्च किती होणार होता? लोकप्रतिनिधी कमी करायला पाहिजे ना बाबा. आता काही गरज नाही एवढ्या लोकप्रतिनिधींची. 20 लाखामागे एक घ्या. शेवटी लोकप्रतिनिधी आपले मुद्दे मांडायला वेळ तरी आहे का तिथं? 850चा खर्च काय काय खूप म्हणजे जरा कार्यक्रम वेगळा होता. महिला आरक्षण विधेयक आणायला पाहिजे होतं. विरोधकांचं पण म्हणणं काय होतं की तुम्ही सेपरेट विधेयक तयार करा, या जागेवर म्हणजे 543 वरच महिला विधेयक लागू करा. आम्ही यस म्हणतो. मोदी सरकारचं म्हणतो नको नको तिन्ही सोबत घेऊ आपण, हा ना का? तर ते का बरं कसं बरं तो एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. 23ला महेश भाई 2023ला सप्टेंबर 2023ला जे महिला विधेयक पारित झालं बरोबर, ते विधेयक आर्टिकल 334A नुसार केव्हा लागू पडणार होतं? ते लागू पडणार होतं जनगणना झाल्यानंतर. कुठं लागू पडणार होतं? जनगणना झाल्यानंतर, डिलिमिटेशन झाल्यानंतर. म्हणजे याचा अर्थ ते 2034 उजाडणार होतं. 2034 मोदी सरकारचं म्हणणं होतं हे आपण आधी लागू करू.
म्हणजे आता महिला आरक्षण विधेयक रद्द नाही झालं, त्याची अंमलबजावणी आता हे या प्रोसेसनुसार होईल, ना की 29च्या आधी होणार. महिला आरक्षण विधेयक रद्द झालं नाही, महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी जी 29च्या आधी होणार होती ती रद्द झाली. इज दॅट क्लिअर? चलो चला, अमित भाई काय म्हणतात? रिकामे लोक निवडून देणे, फुकट आपला पैसा बर्बाद करतात, मनमानी कारभार. बरोबर भाऊ. चला सर, इग्नाइटला गेले काय? 100% लक्षात ठेवायचं आपली भेट. ओके, इग्नाइटवर पण रोज 5 वाजता ही होत असते, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही ते. येस, आर्टिकल 82. चला, व्हिडिओ येणार 100%. ऍक्च्युली मला असं वाटलं, मला बरेच फोन आणि मेसेज आले पोरांचे, अहो सर म्हणे ते काय झालं पार्लमेंटमध्ये जरा बघा. मी आताच लेट लेक्चर सुटलं माझं, बरोबर नाही का, ते डिस्क्रिप्टिव्ह होतं PSIRचं, पोरांचे पेपर चेक करायला वेळ झाला मला, आणि मग पटकन लेक्चर संपवलं आणि मी लाईव्ह आलो. मग चला सर, विधेयकाला नाही 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 काय म्हणलं ऐका, एक रे भाव, याला तूथड पाहिजे होतं, तूथड. हे घटना दुरुस्ती विधेयक असल्यामुळे 368 नुसार उपस्थित एवढे पाहिजे, बरोबर, म्हणजे एवढे पाहिजेच, एवढे उपस्थित होते. 352 पाहिजे होता, 298 मिळाले. ठीक आहे, चला. म्हणून तो मोदी सरकार भाषण देऊन आलं होतं की बाबा महिला आरक्षण विधेयकाला हे करा, सपोर्ट करा, सपोर्ट करा. 12 वर्षामध्ये पहिल्यांदा सरकार पडलंय बरं का, हा लक्षात ठेवा. चला, काय प्रश्न आहे का मला पटापट विचारा. कंबाईनवर कोर्सवर स्पेशल ऑफर द्या, तर आहे वाटते ना ऑफर काहीतरी. ओके, मी टीमला विचारतो. तर मोदी सरकार आपल्याला काय आवडलं नाही, आता बाबा आपलं आवडून ना आवडून, इंडिव्हिज्युअल आवडून ना आवडून काय फायदा होणार आहे रे बाबा. हा, बहुमत आहे ना. प्रदीप लाईव्हला भेट होत नाही आपली. येस 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 येस. ऍक्च्युली मी आता काय करणार, एक मी आजच टीम सोबत प्लॅन करत होतो दुपारी, की आपण कंबाईनच्या दृष्टिकोनातून रात्री किती वाजता, अरे साबा 10 वाजता आपण काहीतरी एखादी प्रोग्राम घेऊन या म्हणून, रात्री 10ला. ओके, तर मी शक्यता म्हणजे एक थोडं एक बॅच कमी झाली दुपारची की आपण चालू करू ते. सर, हे विधेयक फेटाळले गेले तर सरकार परत आणू शकते का? विकास भाई, त्याचं उत्तर यस आहे. हे विधेयक पुन्हा आणू शकते, जर त्यांना असं वाटलं की बाबा मेजॉरिटी भेटत आहे तर पुन्हा आणू शकते, त्यात कुठेही दुमत नाही. पुढच्या अधिवेशनात मांडता येईल. ओके, शुभम भाई, ऍक्च्युली काय होतं की नवीन म्हणजे आता काय म्हणणं होतं, 1971च्या जनगणनेनुसार आता सगळा कार्यक्रम चालू आहे. मोदी सरकारचं म्हणणं होतं 2011च्या जनगणनेनुसार आपण 850 जागा करून टाकू, 11च्या जनगणनेनुसार, आणि जी आता जनगणना होऊन राहिली 2026-27 मध्ये ते आपण नंतर बघू, असं म्हणणं होतं. ओके ओके सर, सध्या असलेत हा. ऍक्च्युली हर्षलबाई, राहुल भाऊ गांधी यांचं म्हणणं काय होतं की ज्या 543 जागा सध्या आहे, ओके, याच्यामध्ये 33% आरक्षण द्या ना तुम्ही, असं म्हणणं होतं राहुल भाऊचं, म्हणजे काँग्रेसचं, म्हणजे विरोधकांचं. मोदी सरकारचं म्हणणं होतं नाही, 850 देऊन यामध्ये आपण 33% आरक्षण देऊ, असं म्हणणं होतं. हा, HD दवेगौडांनी पहिला विधेयक केला होता, पण ते पारित नाही होत झालं, लोकसभा खतम, लॅप झालं आणि विषय हे गेलं. विशेष अधिवेशन वाया गेलं, त्याचं उत्तर 100% यस आहे. विशेष अधिवेशन वाया गेलं, विशेष अधिवेशन वाया गेलं. बरोबर, 272चं बहुमत लागते, 272 पोरं लाईव्ह आहे सध्या. ओके, त्यामुळे पटापट लाईक करून घ्या. हा हा हा, ए ऐका रे पोरो, ए ऐका रे, ऐका ऐका. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद. आपल्या या त्याला काय म्हणतात की ह्याला काय म्हणतात रे, युट्यूब या कार्यक्रमाचे आपले 100K कार्यकर्ते त्याला काय म्हणतात की पूर्ण झाले आहे बरं का, 100K. आणि लक्षात ठेवायचं, कोर MPSCचं चॅनल असलेलं आणि ज्यामध्ये मी एकटा इंडिव्हिज्युअल शिकवत असलेलं हे महाराष्ट्रातलं एकमेव चॅनल आहे. कोर MPSC म्हणजे कंबाईन राज्यसेवेचं, आणि ज्यामध्ये एकटाच मी शिकवतो, बरोबर नाही का. हे एकमेव चॅनल आहे की जे 1 लाख पारित झालं. अदरवाईज बाकी चॅनलमध्ये 3-4 लोक असतात, कोर MPSCचं बरं का, ज्यामध्ये फक्त कंबाईन राज्यसेवा, ना की इतर कोणत्या. तर त्यासाठी खूप खूप त्याला काय म्हणतात की धन्यवाद. चला, शोएब भाई काय म्हणते? चला, व्हिडिओचा टाइम वाढवा 100%. अजय भाई, टाइम ऍक्च्युली मुद्दा संपला की विषय संपला, त्यामुळे काही गरज नाही ते. यस यस, थँक्यू थँक्यू. आणि तुम्ही त्याला काय म्हणतात की मी जेव्हा तुम्हाला अपील केली बाबा याला सबस्क्राईब करून घ्या, त्याला तुम्ही मान्यता दिली, त्याला तुम्ही एक्सेप्ट केलं, आणि झटकेपट आपले 100K काय झाले पूर्ण. त्यामुळे मी तुमचा त्याला काय म्हणतात की म्हणजे कंटेंटवर आणि इन्फॉर्मेशनवर पण 1 लाख क्रॉस होऊ शकते, याचं उदाहरण तुम्ही दिलं आहे बरं का. नो स्ट्रॅटेजी, नो मोटिवेशन, नो कुछ,
ओनली कंटेंट नथिंग एल्स या मुद्द्यावर तुम्ही त्याला काय म्हणतात की हे चॅनल हे 100K पर्यंत पोहोचवलं, याच्यामध्ये माझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाही, सगळं तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे की तुम्ही एक गोष्ट रिकॉग्नाइज केली की माहिती जर दिली तर आम्ही प्रतिसाद देऊन स्वतःहून ते 100K पारित करू शकतो बरं का. चला, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. ओके ओके यस यस शेडके सर, मी ओळखतो तुम्हाला, आपण सोबत वर्धा डाएटला होतो. तुमच्या माझ्यासाठी मी 6 महिने डीएड केल्या रे पोरं हो, नंतर मी सोडून दिलं, माझं काही मन लागलं नाही तिथं डीएड मध्ये. तर हे जे शेडके सर आहे हे थोडे फिजिकल चॅलेंज आहे आणि माझे मित्र आहे ते. शेडके सर ऑफिसला कॉल करा, तुमचा नंबर द्या, ओके मी तुम्हाला कॉल करतो, कळलं. मी तुम्हाला कॉमेंट पण केली होती काल. यस 100%. आणि सर गाणं खूप खूप चांगलं म्हणतात बरं का. चला यस यस 100%. चला काय ऑफर ऑफर काय रे बाबा, आपली नेहमी ऑफर, मी टीमला विचारतो ऑफर काय आहे तर ते, आणि तुम्हाला मी सांगतो. चला ठीक आहे. इथपर्यंत मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, 543 पैकी 50% उपस्थित पाहिजे होते, तर त्यापैकी 528 हे उपस्थित राहिले. ओके, त्या याच्या 2/3 काय पाहिजे होतं, बहुमत पाहिजे होतं. म्हणजे उदाहरणार्थ किती पाहिजे होतं, 352, आणि मोदी सरकारला किती मिळाले, 298 298 मिळाले. म्हणजे 54 ओके न कट ऑफ पारित करू शकला नाही. ओके, हे मॉरल ऑफ द स्टोरी आहे. सर हे पुन्हा दाखल करू शकते का, त्याचं उत्तर यस आहे. सर महिलांना आता 33% आरक्षण मिळणार नाही का, मिळणार बाबा, पण 2029 नंतर, जनगणना झाल्यानंतर, डिलिमिटेशन झाल्यानंतर, कळलं का. चला काय म्हणले बाबा, बजेट सेशन घेतो, 100% बजेट सेशन घेतो, काहीच प्रॉब्लेम नाही. चला धनंजय भाई आर्थिक पाहणी अहवाल पण घेतो रे बाबा, सगळं घेतो. सर मोदी सरकारकडे बहुमत नसताना हे विधेयक कशामुळे मांडल्या गेले. अक्षय भाई, मोदी सरकार 3 दिवसापासून त्याला काय म्हणतात की नारी शक्ती वंदन विधेयक पारित करण्यासाठी त्यांनी संमेलन घेतले भारतभर, एक माहोल तयार केला की बाबा महिलांना आरक्षण, महिलांना आरक्षण, महिलांना आरक्षण, म्हणजे विरोधकाला आपण काउंटर करून हे जागा वाढवून घेऊ असं म्हणणं होतं, पण ते काही कार्यक्रम जमला नाही तो. ओके, सरकार नाही पडत आता. 400 अबकी पार 400 पार जर असतं तर हे विधेयक पारित झालं असतं 100%. कोण म्हणलं, रोहित भाई. यस ओके ओके, मला असं वाटतं थांबायला पाहिजे. लाईव्ह याच्यामुळे येत नाही माहिती आहे, लाईव्हला तुम्ही तर प्रश्न विचारत नाही, आणि विचारलं तर त्याला काय म्हणतात की ठीक आहे. चला फटाफट सगळ्यांना ही लिंक शेअर करा. ओके, समजू द्या सगळ्यांना की नेमकं मॅटर काय झालं. सरकार पडायला 272 पाहिजे, परंतु मोदी सरकारकडे, सॉरी बाबा राहुल भाऊ सरकारकडे किती आहे रे बाबा, हे बघ रे किती आहे रे, गेले रे किती आहे, 230 आहे. मोदी सरकार पाडायला मी अगेन रिपीट म्हणतो 273 पाहिजे, राहुल भाऊकडे 230च आहे, म्हणजे किती 40ची मला वाटतं डिफरन्स आहे. ठीक आहे इथं. त्यामुळे सरकार नाही पडणार. पडायला पाहिजे का सर सरकार, आता गायत्री ताई त्याला काय म्हणतात की मी तुम्हाला माहित असेल स्वतःचं ओपिनियन मी कधीही देत नाही, कधी नाही, ओनली इन्फॉर्मेशन. ओके, मत देण्यात काय अर्थ नाही आहे ना. मी वारंवार म्हणतो महात्मा फुले यांनी काय म्हटलं गेलेलं आहे की निर्मिकानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे, विषय कळला का इथपर्यंत, त्याच्यानुसार आपण प्रत्येकाने ठरवायला पाहिजे. चला चला डन, ठीक आहे. आजच्या ठळक बातम्या थांबू इथंच. ओके, शक्यता रात्री 10 वाजता आपण एक सेशन सुरू करू, ज्यामध्ये आपण काहीतरी घेण्याचा प्रयत्न करू कंबाईन. ओके, सागर भाई ते मागे घ्या रील, मी सगळं सांगितलेलं आहे, आता कार्यक्रम बंद होण्याची वेळ आलेली आहे. ठीक आहे, आजच्या ठळक बातम्या इथं संपल्या. ओके, भेटू आपण उद्या सविस्तर याच्यावर.